साहित्य संमेलनाबद्दल भरपूर नेहमी एक टीका होते की जे साहित्य संमेलनाचं व्यासपीठ असतं तिथं साहित्यिक खूप कमी असे कोपऱ्यात असतात आणि सगळं व्यासपीठ हे राजकारण्यांनी भरलेलं असतं. तर नक्कीच राजकारण्यांनी यावं, राजकीय नेत्यांनी यावं आणि तिथे उद्घाटन झाल्यानंतर असं का होत नाही की राजकीय नेते जे असतात ते स्वतःहून आम्ही खाली बसतो आणि हे साहित्यिकांचं व्यासपीठ आहे मी असं असं का करतो. म्हणत नाही? मला असं वाटतं की असं केलंही पाहिजे. मी गेली जवळ 12-14 वर्ष साहित्य संमेलनात जातोय. त्याला गेल्या एक 7-8 वर्षात मला व्यासपीठावर काही ना काही एक तासभर परिसंवादात सहभागाला संधी असते. पण मी साहित्य संमेलनात एक 2-2.5 तास बुक स्टॉलवर फिरतो. एक पूर्ण सत्र समोर बसून पूर्ण ऐकत असतो त्यातलं. मला असं वाटतं की हे शेवटी आता यशवंत चव्हाण हे करत होतेच ना, आणि त्यामुळे थोडं आयोजकच या प्रभावाखाली येतात आणि त्यांचे दोष नसतो. कारण इतकं मोठं आणि चांगलं संमेलन करायचं म्हटल्यानंतर ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामध्ये अशांची मदत होत असते. पण मला वाटतं की हे खरं आहे की जितके कमीत कमी राजकीय नेतृत्व व्यासपीठावर या साहित्याच्या बोलवलं जाईल तेवढं चांगलं. काही राजकीय नेते साहित्यदृष्ट्याही चांगलं बोलू शकतात, तर त्यांना साहित्यिक म्हणून बोलवावं आपण, यात काहीच अडचण नाही. आता मगाशी फुटाणे येऊन गेले, राजकीय नेते पण आणि चांगलेही आहेत. पण जितके कमी हस्तक्षेप राहील, हे मुख्यमंत्री आहेत, एखाद्या पक्षाचे प्रमुख आहेत, असे समजा एक 4-5-6 मान्यवर आहेत की मला वाटतं हे होईल. पण सध्या खरं सांगायचं आपल्या देशामध्ये कोएलिशन एरा जो सुरू झाला तो केवळ राजकारणात नाही राहिला, तो साहित्य. आता या पक्षाचे आले, मग ह्याचेही बोला, त्याचे आले, त्याचेही बोला. मग एक राजकीय पक्षाचा नेता बोलून चालत नाही, फक्त मुख्यमंत्री बोलून चालत नाही. मग ह्याचा काय तर असं कोण तो कोएलिशन एरियाचा परिणाम राजकारणापेक्षा राजकारण सोडून बाकी क्षेत्र जी आहेत, म्हणजे साधं मी अनेक वेळा गमतीने म्हणतो की मला तर आठवतं मी जुन्या काळात पाहिलं की दीप प्रज्वलन करताना जो प्रमुख पाहुणा असतो तोच सगळे दीप लावायचा. आता एक भाजपला लावतो, एक सेनेवाला लावतो, एक हा लावतो, एक तो लावतो, सगळ्यांचं मिळून ते लागतं. इथपर्यंत आता परिणाम झाला या सगळ्या आघाड्या राजकारणात.